आज आधिराने सहज विचारलं, आई दिवाळी कधी येणार? आणि त्या एका प्रश्नाने मला मागच्या वर्षीच्या दिवाळीत जणू आठवणींमध्ये घेऊन गेल्यासारखं झालं. जुने फोटो आणि व्हिडिओ पाहताना जाणवलं, काही आठवणी फक्त जपून ठेवण्यासाठी नसतात, त्या पुन्हा जगण्यासाठी असतात. दिवाळीची तयारी सुरू झाली की घरात साठवून ठेवलेल्या वस्तू, फराळाचा सुगंध, बाजारातून आणलेले ड्रेस, नवीन फटाके आणि सणांची लागलेली चाहूल यामुळे घरभर एक वेगळाच उत्साहाचं वातावरण तयार होतं. पहाटे लवकर उठून अभ्यंग स्नानासाठी अंगाला सुगंधी उठणं आणि तेल लावणं, नवीन कपडे घालणं, घरासमोर रांगोळी काढणं, दिव्यांच्या प्रकाशाने घर उजळून टाकणं, या सगळ्याच गोष्टी दिवाळीला खास बनवतात. दिवाळी म्हणजे फक्त एक दिवस नाही आहे, तर प्रत्येक क्षण मनापासून अनुभवण्याचा एक सुंदर उत्सव. दिवाळी पाडव्याला नवऱ्याने दिलेलं खास गिफ्ट, घरात आलेल्या नव्या वस्तू, नवी गाडी, मुलांची फटाक्यांची असलेली उत्सुकता, फटाके उडवताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, हे सगळं पाहताना मन भरून येतं. त्या छोट्या छोट्या क्षणांमध्ये किती मोठा आनंद दडलेला असतो हे तेव्हाच कळतं. हे सगळं पुन्हा पाहताना एक क्षण असा आला की वाटलं, पुन्हा एकदा अधीरासारखं लहान होता आलं तर किती बरं झालं असतं. तेव्हा मनात कोणत्याही चिंता नव्हत्या, फक्त एकच उत्सुकता असायची की दिवाळी कधी येणार, गणपती बाप्पा कधी येणार, रक्षाबंधन कधी येणार, सणांच्या सुट्ट्या कधी लागणार, क्रिसमस कधी येणार. मोठं झाल्यावर सणांचा अर्थच बदलतो, पण त्या सणांशी जोडलेल्या आठवणी मात्र कायम तशाच राहतात. त्या आपल्याला पुन्हा पुन्हा बालपणातच घेऊन जातात आणि त्या निरागस आनंदाची आठवण करून देतात. दिवाळी म्हणजे फक्त दिवे, फटाके किंवा फराळ नाही. दिवाळी म्हणजे आठवणी, कुटुंब, प्रेम आणि मनाला पुन्हा एकदा लहान मूल बनवणारी एक सुंदर भावना. खरंच, आधिराच्या या प्रश्नाने माझं मन खरंच भारावून गेलं आणि त्या जुन्या आठवणींमध्ये मला पुन्हा पुन्हा घेऊन गेलं. मोठं होताना खूप काही मिळतं, पण बालपणाची ती निरागस